स्क्वेअरचे सम्स येतात त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा काय करायचे तर LHS राईट करून घ्यायचे. तर इथे बघा कॉस स्क्वेअर थिटा इंटू ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आणि आपल्याला ह्याचं जे आन्सर आहे ते 1 आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर इथे बघा तर कॉस स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर ॲज इट इज तसंच राहतील इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजेच काय असतं तर सेक स्क्वेअर थिटा असतं. ही आयडेंटिटी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. रिझन्स पण इम्पॉर्टंट आहेत. एक्झाम मध्ये तुम्हाला रिझन्सला मार्क्स असतात त्यामुळे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये ज्यावेळेला तुम्ही प्रूव्ह दॅटचे सम सॉल्व्ह करता त्यावेळेला प्रत्येक समला रिझन्स लिहिणे गरजेचं आहे. तर आता बघा कॉस स्क्वेअर आणि सेक स्क्वेअर जे ते त्यांचे काय आहेत एकमेकांची इनव्हर्स आहेत त्याच्यामुळे ह्याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे 1 असणार आहे. याचं रिझन काय आलेलं आहे तर कॉस थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन सेक थिटा आलेले आहे. त्यामुळे हे गेट कॅन्सल झालेलं आहे आणि आपलं आन्सर जे आहे ते 1 आलेलं आहे म्हणजेच काय आपलं RHS आलेलं आहे.